त्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आमच्या पूर्वीपासून चालत आहे. आमच्या आजोबा पंजोबा यांच्यापासून चालत आहे. ती रूढी परंपरा ही गावकरी मंडळीने जपलेली आहे. तरी गावामध्ये सप्त्याचं असं आहे की 7 दिवस कीर्तन, गाथा वाचन, हरिपाठ व कथेचं वाचन असतं. सकाळी 6 ते 7 ही कथा असते, ज्ञानेश्वरी कथा असते. त्यानंतर गाथा पारायण असतो 1 वाजेपर्यंत. 1 ते 4 ही ते असं असतं की मित्र खूप लांब चाललेत. आजच्या कंडिशनला मोबाईलने दुरावा वाढलेला आहे. त्या कारणाने मित्र हा कॉन्टॅक्ट पुरताच असतो. पण या भागवत कथेतून समजा गावातील काही कार्यक्रमामुळे आपल्या गावातील मित्र बाहेर लांब गेलेले असेल, पुणे म्हणा, शेतात म्हणा, बाहेर गावात म्हणा, तर त्याच्या माध्यमातून सर्व ऐकायला पण येते. ते सर्व मित्र एका जागेवर होतात. ठाकरे महाराज हे उत्कृष्ट कीर्तनकार व गायनाचार्य व गाथाबद्ध आहेत. त्यांनी आज कमीत कमी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप महाराज छोटे असताना त्यांनी खूप आधी कीर्तन, त्यानंतर गाथा वाचन, कुठं ह्या गावात त्या गावात करीत आज इतके खूप मोठे झालेले आहेत महाराज. आंबे टाकले येथे या जगदंबेच्या कृपया आशीर्वादानं जे अखंड हरिनाम जे सप्ताह चाललेला हा अनेक वर्षापासून हा जगदंबेच्या कृपया आशीर्वादानं त्या अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामध्ये व सरिपाठ व गाथा ज्ञानेश्वरी पारायण, गाथा क्रमांक गाथा भजन व तसेच भागवत या संगता मनुष्यनी जे तरुण युवा पिढीला या पिढीला ह्या गाथा पारायणामधून व गाथा भागवतामधून जे काही अनमोल काही शब्द आहे जे भेटलेले हे आहे त्या याच्यातून ते युवा पिढीमधून आणखीन काही प्रकाश पडण्याच्या आणि युवा पिढण्याची हे होण्याचे सगळ्याची मनस्थिती किंवा हा असा अखंड हरिनाम सप्ताह हा असंच चालत राहावा आणि याच्यामधून जे काही महाराजांनी दिलेली शब्द त्याच्यामधून काही घेण्यासाठी शब्द मला जेवढा आकाश एवढा अशा पद्धतीने हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आज आंबे टाकलीमध्ये हा पार पडत आलेला आहे. काकडा आरती, नंतर विष्णू सहस्रनाम, नंतर ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजन, यानंतर भागवत कथा, नंतर संध्याकाळी सायंकाळी हरिपाठ व त्यानंतर 9 ते 11 हरिकीर्तन होत असतो. तर पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्त परायण कृष्णा महाराज दस्तापूरकर यांची झाली. दुसऱ्या दिवशी आज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असतो 6 वाजल्यापासून सकाळपर्यंत असतो. भरपूर पूर्ण आपल्या परिसरामध्ये जिल्ह्यामधनंच येतात. हे सगळं असा आनंद सोहळा तुम्ही बघितलाच असेल आणि सगळ्यांना दाखवण्यासाठीच हा प्रोग्राम आहे. एवढी भाऊक होऊन आज पाहुणे मंडळी सगळे आलेले असतील की कथेचा आनंद असा दिवाळी साजरी होती उद्या काला असतो. जसं महाराजांना सांगितलं त्या पद्धतीनं सर्वांनी वागावं, महाराजांची इच्छा आपण बी वागावं, माझी आमची इच्छा आहे सर्वांची. मी पण मुलाला बऱ्याच मुलाला शिक्षण दिलेलं आहे वारकरी संप्रदायात. 30-35 माझ्याकडे मुलं होते. त्या मुलांनाही असंच शिक्षण दिलेलं आहे. संप्रदायामध्ये अनुभव म्हणजे आनंद वाटतो. पुन्हा कसं आहे टेन्शन येत नाही थोडं. तुकाराम महाराज अनुभव म्हणजे गाथा त्याला पुन्हा नंतर ज्ञानेश्वरी वाचली.